तर नमस्कार मंडळी, मी तुमचा हत्ती परत एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आपलं 60 डेज चॅलेंज मधला आजचा दिवस 18वा। नेहमीप्रमाणे मी निंबू पाणी आणि बदाम खाऊन निघाले, केली सुरुवात आणि मग आलो दुकानात केली पहिले देवाची पूजा, देवाचा घेतला आशीर्वाद, मग देवाची सुरुवात। मग काही नाही, घरी आलो, घरी होतं जेवणाचं, जेवणामध्ये खाल्ली एकदम एक भाकर, त्याच्यानंतर एकदम कमी तेलातली भाजी, सलाड, ठेचा, एकदम अस्सल गावरानी जेवणच जेवायचं बिलकुल। आणि दुपारी 2 वाजेपर्यंत जेवण झालंच पाहिजे, हा अप्रतिम। त्यानंतर पिलो एक वाटी ताक आणि मग गेलो, दुपारचा टाइम झाला, मी केला माझ्यासाठी एक कप चहा काढा। त्याच्यानंतर मग घरी आलो, म्हटलं आता काय करायचं आहे? मग काही नाही, मी करणार होतो आज एकदम हाय प्रोटीन कबाब। मग असं आमची प्रोसेस चालू झाली, मी सगळं ते मूग आणि मटर हे सगळं मिक्स केलं, त्याच्यानंतर त्यामध्ये पनीर टाकलं आणि मग त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, तिखट, हळद, त्याच्यानंतर मसाला वगैरे टाकून सगळं तयार केलं। मग आता मी त्यांना गेलो, कारण जब तक मोडेगा नाही तब तक तोडेगा नाही हा ती। मग काही नाही, मी त्याच्या टिक्के तयार केल्या, मग एवढं सगळं तयार करून आता मला माहित नव्हतं मी एवढं कसा करू शकतो, पण मी करायला तयार आहे आणि आता करतोय। आणि मग असंच आमचं याच्यात गेलं हे बापरे, प्रोफेशनल झाले आमचे हत्ती भाऊ। त्याच्यानंतर थोडंसं तूप घेतलं आणि त्याच्यानंतर हे थोडेसे फ्राय करायला ठेवले, आशेवर मंद आशेवर ठेवून दिले। त्याच्यानंतर मग याच्यासोबतच काही ना काही खायला तर लागेलच। मग भाऊ मी केलं कडकीचं दही, ज्याला तुम्ही म्हणता असाल मसाला दही किंवा मग काही दही। तर मग एवढं सगळं केलं आणि ते सगळं मग मी माझ्या प्लेटमध्ये घेतलं आणि हत्ती भाऊ झालं रेडी खायसाठी। हा हा हा, कसं झालं भाई हत्ती भाऊ? एकदम मजा आया। मजा आली। मग काही नाही, असाच गेला आमचा दिवस, असाच झाला आमचा वेळ। तर आमचे व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, लाईक करा, फॉलो करा, धन्यवाद।